12 वर्षापूर्वी या देशातल्या तरुणांनी विकास, आजचे दिन, बेरोजगारीवर मात करून नोकऱ्या या भूलभुलयांना भुलून डॉक्टर मनमोहन सिंग सारख्या एका सभ्य, सुसंस्कृत आणि अर्थज्ञ पंतप्रधानांचं नेतृत्व झुगारून नरेंद्र मोदी या बोलभांड माणसाला या देशाचे सूत्र हातात दिले. खरं तर त्यांच्या या भूलभुलायाला बळी पडलेला मी एक माणूस होतो, परंतु मी वेळीच सावरलो. परंतु आज त्याच ज्या तरुणांनी यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्लीच्या तख्तावर बसवलं, त्याच सोशल मीडियाचं सगळं जामर बसवून आज दिल्लीतल्या बातम्या बाहेर जाऊन द्यायचं नाही अशा प्रकारचा प्रयत्न सरकार करायला लागला. ज्या तरुणांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं त्या तरुणांच्यावर लाठ्या चालवत असताना लाज वाटली पाहिजे. अरे रक्तबंबाळ झाली पोरं, मुलींचे कपडे फाडले गेले. हे आंदोलन विरोधी पक्षाचं नव्हतं, या देशातल्या तरुण पोरांचं होतं, विद्यार्थ्यांचं होतं. ते तुमचे शत्रू नव्हते, ते काही आतंकवादी नव्हते. त्यांच्यावर संवाद साधायला पाहिजे होता, त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. पण मोदी साहेब तुम्ही काय केलं? तुम्ही त्यांना रक्तबंबाळ केलं. अहो, पोटचा गोळा जेव्हा रक्तबंबाळ होतो त्यावेळी इथं कळ लागते फक्त बापाच्याच वेळेला काळजाला घरं पडतात. तुम्हाला मुलं बाळ नसल्यामुळे कदाचित त्याचं काय वाटलं नसेल, परंतु देशाच्या कोपऱ्यातून आलेल्या पोरांना रक्तबंबाळ करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही. अमानुषपणानं वागलात तुम्ही. मी मागं वाचलं होतं, विराट कोहलीची फक्त करंगळी फ्रॅक्चर झाली होती तर तुम्हाला फार दुःख झालं होतं. तुम्ही ट्विट काय केलं, तुम्ही मन की बात मध्ये काय बोलला. अरे आज देशाची तरुणाई रक्तबंबाळ झालेली आहे. बेवारसी कुत्र्यासारखं पोलीस त्यांना खाली पडून रस्त्यावर पाडून मारतायत, रक्तबंबाळ करतायत, पोलीस दगड फेकतायत. याच्यापेक्षा आणि काय. पण एक लक्षात घ्या, हे फार काळ चालणार नाही. ज्या तरुणांच्या बरोबर तुम्ही संवाद साधायला नकार दिला, चर्चा नाकारली, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, काय चुकलंय हो त्यांचं? तुम्ही त्यांच्यावर बोलत नाही, त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष देत नाही, म्हणून ते त्यांची कैफियत घेऊन संसदेकडे येत असतील तर काय चुकीचं आहे त्यांचं?